नमस्कार. लाईफ विथ रंजनामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मैत्रिणींनो, रोज रोज भांडी धुणं कधी कधी खूप कंटाळवाणं वाटतं, नाही का? अनेकदा असं वाटतं की भांडी आपोआप स्वच्छ झाली तर किती बरे होईल, आणि तंत्रज्ञानामुळे हे आता शक्य झालं आहे. आज मी तुम्हाला माझ्या घरात वापरत असलेल्या बॉश कंपनीच्या डिशवॉशरची सविस्तर माहिती देणार आहे. हा डिशवॉशर कसा वापरायचा, त्यामध्ये भांडी कशी लावायची, कोणते प्रोग्रॅम असतात, भांडी किती स्वच्छ निघतात, तसेच त्याचे फायदे आणि माझा स्वतःचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. माझ्या घरी हा जो डिशवॉशर आहे तो बॉश कंपनीचा 6 सिरीजचं मॉडेल आहे. त्याला मी किचनमध्ये फिटिंग करून घेतलेलं आहे. अगदी सिंकच्या समोरच फिटिंग केलेलं आहे आणि खाली एका स्टँडवरती हा डिशवॉशर ठेवलेला आहे. जेव्हा आम्ही 2025 साली हा डिशवॉशर घेतला तेव्हा आम्हाला तो 65,000ला मिळालेला होता. त्याच्यानंतर ह्या डिशवॉशरची जी कपॅसिटी आहे ती 15 प्लेस सेटिंग्ज आहे. म्हणजे जवळजवळ 7 ते 8 माणसांच्या जेवणाची भांडी ह्या डिशवॉशरमध्ये धुतली जाऊ शकतात. भांडी धुण्याकरिता डिशवॉशरवरती काही प्रोग्रॅम दिलेले आहेत, त्याची मी तुम्हाला माहिती देते. इथे हा जो इको 50 डिग्रीचा प्रोग्रॅम आहे तो जरा जास्त वेळाचा आहे, 4 तास 40 मिनिटांचा. जर तुमच्याकडे खूप वेळ आहे किंवा रात्री मशीन चालू करायची असेल तर हा प्रोग्रॅम चालू करता येतो. त्यामुळे कमी वीज आणि कमी पाणी वापरले जाते. त्यानंतर जो ऑटो प्रोग्रॅम आहे तो 45 ते 65 डिग्री सेल्सिअसला भांडी धुतो. तो 2 तास 20 मिनिटांचा आहे आणि हा प्रोग्रॅम तुमची भांडी कितपत घाण झालेली आहेत हे ओळखून त्यानुसार टेम्परेचर आणि धुण्याची वेळ आपोआप ठरवली जाते. त्यानंतर इंटेन्सिव्ह कढईचा जो प्रोग्रॅम आहे तो जरा जास्त टेम्परेचरवाला आहे. त्यामध्ये भांडी जास्त चिकट आणि तेलकट असतील तर हा प्रोग्रॅम सिलेक्ट करता येतो. त्यामध्ये नाजूक भांडी वापरता येत नाहीत. त्यानंतर पुढे नॉर्मल 65 डिग्रीचा प्रोग्रॅम आहे, तो 2 तास 15 मिनिटांचा आहे. रोजच्या स्वयंपाकानंतरच्या भांड्यांसाठी हा प्रोग्रॅम वापरला तरी चालतो. त्यानंतर पुढे जो दिलेला आहे प्री-रिन्स प्रोग्रॅम, वा तिन्ही वेळची भांडी किंवा दिवसभराची भांडी आपण डिशवॉशरमध्ये ठेवत राहतो आणि रात्री शेवटी हा प्रोग्रॅम चालू करताना प्रथम प्री-रिन्स 15 मिनिटे चालू करायचे, म्हणजे सुकलेली भांडी ओली होतील आणि नंतर मेन प्रोग्रॅम चालू करायचा. त्यानंतर फेवरेट प्रोग्रॅम आहे. यामध्ये तुम्हाला आवडलेला प्रोग्रॅम सेट करून ठेवू शकता आणि एकाच बटनावरती आपण प्रोग्रॅम पुन्हा चालू करू शकतो. आतापर्यंत आपण सर्व मेन प्रोग्रॅम पाहिले. आता हे राईट साईडला सर्व फंक्शन दिलेले आहेत, ते सर्व मेन प्रोग्रॅमसोबत लावले जातात. आता स्टार्ट इन अवर म्हणजे तुम्ही मेन प्रोग्रॅम सिलेक्ट करायचा आणि तुम्हाला किती वेळाने प्रोग्रॅम चालू करायचा आहे, मशीन चालू करायचे आहे, तेव्हा हे बटनाचा उपयोग केला जातो. त्यानंतर रिमोट स्टार्ट म्हणजे आपण मोबाईल ॲपच्याद्वारे ही मशीन सुरू करता येते. त्यानंतर इंटेन्सिव्ह झोन, यामध्ये खालच्या रॅकमधील जास्त मळलेली भांडी अधिक ताकदीने धुतली जातात, म्हणजे पाण्याचा प्रेशर वाढवला जातो आणि भांडी स्वच्छ काढली जातात. त्यानंतर पुढे जो आहे तो प्री ट्रीटमेंट, हे फंक्शन हट्टी डाग काढण्यासाठी वापरले जाते. मेन प्रोग्रॅमबरोबर हे फंक्शन चालू केले तर भांडी अजून छान स्वच्छ निघतात. त्यानंतर पुढे आहे हाफ लोड. आता जेव्हा भांडी खूप कमी प्रमाणात असतात किंवा खूप कमी खराब झालेली असतात तेव्हा हाफ लोडचं फंक्शन मेन प्रोग्रॅमबरोबर लावले जाते. त्यानंतर आहे स्पीड परफेक्ट. आता तुमच्याकडे फार कमी वेळ असेल तेव्हा मेन फंक्शनसोबत स्पीड परफेक्ट वापरले तर कमी वेळेमध्ये भांडी स्वच्छ निघतात. अशा प्रकारे आपण सर्व फंक्शन आणि मेन प्रोग्रॅम यांची माहिती घेतली. तर त्यानंतर हे रिसेट बटन आहे आणि हे स्टार्ट बटन आहे. आता आपण डिशवॉशरच्या आतील भागाची माहिती घेऊया. या डिशवॉशरची संपूर्ण आतील बाजू स्टेनलेस स्टीलची आहे आणि टोटल 3 बास्केट दिलेली आहेत. पहिल्या बास्केटमध्ये आपण सर्व प्रकारची कटलरी अरेंज करता येते. दुसऱ्या बास्केटमध्ये सर्व ग्लासेस, वाट्या, पेले, छोटे डबे इत्यादी सर्व आपण अरेंज करू शकतो. त्याचबरोबर आता हे तिसरं जे बास्केट आहे त्यामध्ये सर्व मोठी भांडी ठेवता येतात, म्हणजे कढई, पातेली, मोठ्या प्लेट्स इत्यादी सर्व आपण ठेवू शकतो. इथे आतमध्ये 2 स्प्रे आर्म्स दिसत आहेत. त्याच्याद्वारे डिटर्जंट आणि पाणी भांड्यांवरती जोराने फवारले जाते आणि भांडी स्वच्छ काढण्यास मदत होते. त्यानंतर इथे डिशवॉशर सॉल्ट टाकण्याची जागा आहे. हार्ड वॉटर सॉफ्ट करण्यासाठी डिशवॉशर सॉल्ट वापरले जाते. अशा प्रकारे झाकण काढून त्यामध्ये मेजरमेंटने सॉल्ट टाकले जाते. त्याच्या बाजूला इथे फिल्टर सिस्टम आहे.
भांडी जेव्हा धुतली जातात तेव्हा त्यातील काही अन्नाचे कण वगैरे ह्या जाळीमध्ये अडकले जातात आणि त्यामुळे ड्रेन वगैरे जमा होत नाही आणि आठवड्यातून एकदा ही जाळी आपल्याला स्वच्छ करायची असते. दरवाजाच्या आतील बाजूला डिटर्जंट डिस्पेन्सर आहे. त्यामध्ये डिशवॉशर डिटर्जंट पावडर किंवा टॅबलेट वापरली जाते आणि त्याच्या बाजूला रिन्स एड डिस्पेन्सर आहे. भांडी चमकदार दिसावीत म्हणून इथे रिन्स एड टाकले जाते. अशा प्रकारे आपण संपूर्ण डिशवॉशरची माहिती घेऊन झालेली आहे. आता डिशवॉशरमध्ये भांडी कशी अरेंज करायची ते मी तुम्हाला दाखवते. आता इथे पहा भरपूर भांडी पडलेली आहेत. आता भांडी डिशवॉशरमध्ये जेव्हा लावतो तेव्हा तिचं खरकटं काढून थोडंसं धुवूनच मग लावली पाहिजे. त्यानंतर सर्व भांडी अशी पालती घालूनच ठेवायची, नाहीतर पाणी जमा होते. ज्या बास्केटमध्ये जी भांडी ठेवायची असतात अगदी तशीच भांडी अरेंज करायची, त्यामुळे जास्तीत जास्त भांडी बसू शकतात. डिशवॉशरमध्ये भांडी लावताना खूप काळजी घ्यावी लागते, कारण सर्वच भांडी डिशवॉशरमध्ये चालत नाहीत. तर चिनी माती, जाड काचेची, स्टेनलेस स्टीलची भांडीच फक्त डिशवॉशरमध्ये लावू शकतो. त्यानंतर ॲल्युमिनियम, लोखंड, लाकूड, नॉनस्टिक, तांबे, पितळ किंवा पातळ प्लास्टिक असलेली भांडी डिशवॉशरमध्ये लावता येत नाहीत, कारण ती खराब होऊ शकतात. त्यामुळे ही काळजी घेतली तर आपल्याला डिशवॉशरचा चांगला उपयोग करता येतो. त्याचबरोबर भांड्यांचं मोठं खरकटं गेलं नाही तर ते जाळीवरती साठून खराब होण्याची शक्यता असते. म्हणून शक्यतो भांडी थोडी धुवून खरकटी काढूनच वापरली जावीत आणि ओव्हरलॅप नाही करायची भांडी, म्हणजे एकावर एक चढू द्यायची नाहीत. थोडंसं डिस्टन्स ठेवूनच भांडी ठेवायची, त्यामुळे स्वच्छ धुतली जातात. अशा प्रकारे डिशवॉशर वापरताना अशा छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता हा डिशवॉशर कोणासाठी जास्त फायद्याचा ठरू शकतो, तर घरी वृद्ध माणसे असतील, ज्यांना भांडी घासणे अवघड असते त्यांच्यासाठी. त्याचबरोबर दोघेही पती पत्नी कामावर जात असतील त्यांच्यासाठी, घरी लहान मुले असतील आणि भांडी खूप पडत असतील तर त्यांच्यासाठी, कामवाली बाईच्या खूप सुट्ट्या होत असतील तर तेव्हाही हा डिशवॉशरचा आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. तसेच डिशवॉशर आपण कोणत्याही वेळी लावू शकतो. तसेच दुसरा फायदा म्हणजे वेळेची बचत होते. गरम पाण्याने भांडी धुतल्यामुळे त्यातला तेलकटपणा आणि घाण चांगली निघते. हाताचे संरक्षण होते. सतत डिटर्जंट आणि पाण्यामुळे हात खराब होतात, त्यामुळे आपले हातही चांगले राहतात. आता इथे सर्व भांडी लावून झालेली आहेत. दोन्ही स्प्रे मोकळेपणाने फिरतायत की नाही चेक करायचे, कुठेही अडले नाही पाहिजे. अशा प्रकारे मी सर्व भांडी लावून ठेवलेली आहेत. सर्व भांडी खालच्या दिशेने पालती घालून ठेवायची आहे, जेणेकरून चांगली धुतली जातात, कुठेही खरकटं राहत नाही आणि मशीन ओव्हरलोड करायची नाही. जेवढी बसतील तेवढीच भांडी लावायची, जास्त एकावर एक भांडी रचून ठेवायची नाही, त्यामुळे रिझल्ट चांगला मिळतो. डिशवॉशरसाठी मी फिनिश कंपनीचे टॅबलेट वापरते, ज्यामध्ये सॉल्ट, डिटर्जंट आणि रिन्सेड तिन्हीचे कॉम्बिनेशन आहे. एक्स्ट्रा सॉल्ट किंवा रिन्सेड वापरण्याची आवश्यकता नसते. आता इथे जे डिटर्जंट डिस्पेन्सर आहे त्यामध्ये हे टॅबलेट टाकायचे आणि अशा प्रकारे लॉक करून घ्यायचे. चेक करायचे बरोबर लॉक झाले की नाही. त्यानंतर दरवाजा बंद करायचा. पूर्णपणे दरवाजाही लॉक झाला पाहिजे, त्याची काळजी घ्यायची आणि मेन स्विच चालू करायचा. चालू झाल्यानंतर इथे हे सर्व लाईट चालू होतात. थोडा वेळ थांबायचे, लाईट सर्व जाण्याची वाट बघायची. काही सेकंदमध्ये या सर्व लाईट जातात. रेड कलरची लाईट ऑफ झाली की रिसेट बटन दाबायचे आणि जो प्रोग्राम हवा आहे तो सिलेक्ट करायचा. मी आता इथे ऑटो प्रोग्राम सिलेक्ट केलेला आहे आणि त्याच्यासोबत स्पीड परफेक्ट हे फंक्शन त्याच्यासोबत चालू केलेलं आहे, जे 1 तास 39 मिनिटांचा आहे. त्यानंतर स्टार्ट बटन दाबायचे आणि मशीन चालू होते. डिशवॉशर पूर्ण स्टॉप झाल्यानंतर लगेचच उघडायचा नाही, कारण आतमध्ये गरम वाफ असते. अर्ध्या तासानंतर डिशवॉशर उघडायचा. मी डिशवॉशर पूर्ण स्टॉप झाल्यानंतर अर्ध्या तासाने उघडलेला आहे. बघा, मस्त भांडी स्वच्छ निघालेली आहेत. गरम पाण्याने धुतल्यामुळे एकदम छान निघतात. ही चहाची गाळणी देखील पहा स्वच्छ निघालेली आहे. आपण हाताने भांडी घासतो त्यापेक्षाही अधिक स्वच्छ आणि चमकदार निघतात आणि सर्व कानाकोपरा भांड्यांचा एकदम स्वच्छ निघतो. नवीन असल्यासारखे भांडी चमकदार दिसतात. पहा किती छान रिझल्ट आलेला आहे. डिशवॉशरचा एकूण महिन्याचा खर्च म्हणजे टॅबलेट आणि लाईट बिल धरून जवळजवळ 1000 रुपये इतकाच होतो. त्यामुळे डिशवॉशर जास्त महागात पडत नाही. वीज आणि पाणी याचीही बचत होते. त्याचबरोबर मेहनत आणि वेळ यांचीही बचत होते. त्यामुळे आजच्या धावपळीच्या जीवनात डिशवॉशर ही केवळ चैनीची वस्तू नसून वेळ आणि मेहनत
वाचवणारे एक उपयुक्त मशीन आहे. त्यामुळे तुम्हाला जर डिशवॉशर घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.